Good morning and welcome in 11th science class. This is our first lecture of chemistry. I am Professor Bhosle JV, a chemistry teacher of Mohikar College. In this pandemic situation, we are meeting in such a situation. From today's lecture, we are going to start our second topic, that is the introduction to the analytical chemistry. First of all, what is meant by chemistry? As you know that chemistry is the branch of science which deals with the study of chemicals derived from the organisms, or the study of matter, different properties of matter. म्हणजेच केमिस्ट्री म्हणजे आपल्याला काय म्हणता येतं, किंवा या शाखेमध्ये रसायनांचा अभ्यास केला जातो त्याला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो. केमिस्ट्री, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड कंपोजिशन ऑफ मॅटर. बरोबर आहे. आता बघूया आपण व्हॉट इज मीन बाय अनालिटिकल केमिस्ट्री. फर्स्ट ऑफ ऑल, analytical chemistry is a very big branch. जशी केमिस्ट्री ही एक समजा आपण एखादा वनस्पती समजली, झाड समजलं, तर त्याला वेगवेगळ्या जसे शाखा असतात, फांद्या असतात, तशाच प्रकारे काय आहे तर सायन्सच्या ह्या शाखा आहेत, जसं की फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत. आता तसंच केमिस्ट्रीची जर समजा आपण शाखा समजली तर त्या केमिस्ट्रीच्या शाखेला सुद्धा अनेक परत काय होणार आहेत, ब्रँचेस असणार आहेत, उपशाखा असणार आहेत. तशाच प्रकारच्या ज्या मुख्य 3 उपशाखा असतील, एक आहे समजा आपण थोडंसं हे जनरल होतं आहे, सुरुवातच आहे आपल्या, त्यामुळे मी जरा थोडंसं जनरलच सांगतो. आधी सुरुवात केमिस्ट्री. केमिस्ट्री ही एक विज्ञानाची शाखा आहे ज्याच्यामध्ये रसायनांचा अभ्यास केला जातो आपण म्हणणार आहोत. तर केमिस्ट्री आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा परत उपशाखा आहेत. त्यातली पहिली ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला कार्बनिक संयुगांचा अभ्यास होतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अकार्बनी रसायनशास्त्राचा, म्हणजेच त्याच्यामध्ये मूलद्रव्यांचा अभ्यास येईल सर्वच. आणि फिजिकल केमिस्ट्री म्हणजेच भौतिकी रसायनशास्त्र. याच्यामध्ये काय वेगवेगळे गुणधर्म, उदाहरणार्थ बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, त्यांच्यात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा ह्यांच्यामध्ये अभ्यास, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी झालेली आहे, याचा अभ्यास याच्यामध्ये होईल. आता ह्या 3 शाखा मुख्य शाखा आपण म्हणणार आहोत, आणि बाकीच्या तशाच असंख्य अशा उपशाखा आहेत. त्यातली एक आहे ही अनालिटिकल केमिस्ट्री. बरोबर आहे. अशा ह्या आपला पूर्ण सिलेबस जो आहे तो या 3 शाखेमध्ये विभागलेला असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री. आता याच्यामध्ये परत अशा ह्या उपशाखा आहेत दुसऱ्या अजून, त्याच्यामधलेच हे एक आहे अनालिटिकल केमिस्ट्री. मध्ये नेमकं काय अनालिसिस, द नेम इंडिकेट द अनालिसिस. अनालिसिसला मराठीमध्ये आपण पृथक्करण म्हणणार आहोत. पृथक्करण करणं म्हणजेच एखाद्या कुठल्याही मॅटरचं, कुठलाही आपल्याला समजा मॅटर असेल तर त्या मॅटरमध्ये काय काय आहे. समजा एखादा आपण नवीनच पदार्थ शोधून काढलेला आहे, समजूया असा हा नवीन एखादा पदार्थ शोधलेला आहे. आता या पदार्थामध्ये काय काय आहे हे आपल्याला काहीच माहिती नसणार आहे. मग
तो पदार्थ कशापासून बनलेला आहे, त्याच्यामध्ये घटक कुठले आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत, बरोबर आहे, याचा अभ्यास यालाच आपण म्हणायचं ॲनालिसिस, पृथक्करण. आता सुद्धा तुम्ही बघत असताल बरेचसे निवडणुकीच्या वगैरे ते बरेचसे चॅनल्स काय करत असतात, त्यांचं ॲनालिसिस करतात, पृथक्करण करतात. म्हणजेच कुठल्या पक्षाला किती मिळालेले आहेत, कुठल्या पक्षाला वोट नकारार्थी मिळालेला आहे, कुठल्या पक्षाला वोट सकारात्मक मिळालेला आहे, हे जे ॲनालिसिस आहे म्हणजेच पृथक्करण. तशाच प्रकारचं पृथक्करण आपण कशाचं करणार आहोत, तर मॅटरचं करणार आहोत. त्याला म्हणणार आहोत ॲनालिटिकल केमिस्ट्री. मीन्स मराठीमध्ये पृथक्करण किंवा त्याच्यामध्ये सूक्ष्म अशा प्रत्येक घटकांचा अभ्यास करणार, त्याला म्हणायचं आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री, बरोबर आहे. मग आता याची ॲनालिटिकल केमिस्ट्रीची उपयोग काय आहे किंवा कशासाठी करायचं, आता पुष्कळशा कामासाठी आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजेच या ब्रँचच्या खूप मोठी शाखा आहे जसं म्हटलेलं मी, तसंच ह्या शाखेमध्ये काय करता येतं, या ॲनालिसिसचा आपल्याला वापर करता येतो. आता उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या पेशंटला एखादा डॉक्टर औषध देतो, मग त्याच्यामध्ये त्या औषधामध्ये त्या एका विशिष्ट अशा रसायनाचं प्रमाण असतं. किती प्रमाण असं पाहिजे, 5 मिलीग्रॅम्स किंवा 10 मिलीग्रॅम्स असे जे ॲनालिसिस कसं, हे तेवढंच कसं काय घ्यायचं आहे, तेवढंच कसं लागतं, तेव्हा ह्याचं जे ॲनालिसिस केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे, ते सर्व या शाखेमध्ये. एवढंच ग्रॅममध्ये जर घेतलं तर ते उपयोगी होऊ शकतं. असं त्या प्रकारचं जे ॲनालिसिस आहे किंवा पृथक्करण ते ह्या केमिस्ट्रीमध्ये केलेलं असतं. आणि आता मग काय नेमकी ही ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय, द ब्रँच ऑफ सायन्स. ब्रँच ऑफ सायन्स म्हणण्यापेक्षा ब्रँच ऑफ केमिस्ट्री म्हणूया. केमिस्ट्री which deals with the study of separation, त्यानंतर आहे आयडेंटिफिकेशन, त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन, determination of composition of different substances. आता ही त्याची डेफिनेशन झाली. डेफिनेशन आहे काय आहे, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री ही काय आहे, रसायनशास्त्राची शाखा आहे. डील्स विथ द स्टडी ऑफ, त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर सेपरेशन म्हणजे काय करायचं, एखादं आपल्याला नवीन मॅटर मिळालेलं आहे तर त्याचं विलगीकरण करायचं आहे, विलग करायचं आहे, दुसऱ्यापासून बाजूला काढायचं, त्याला म्हणायचं सेपरेशन. आयडेंटिफिकेशन ओळखायचं ते काय आहे त्याच्यामध्ये. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डिटर्मिनेशन, क्वांटिटी गुणात्मक आणि संख्यात्मक. क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक आणि क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणात्मक परीक्षण ऑफ कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. म्हणजे समजा आपण आता एखादा कार्बनी संयुग, आता जसं की तुम्हाला ग्लुकोज माहिती आहे, ग्लुकोजमध्ये कार्बन 6 आहेत, हायड्रोजन ऑक्सिजन 6 आहेत आणि हायड्रोजन आहेत 12. हे कशी माहिती झाले, का त्याच्यामध्ये कार्बन 6 आहेत, ऑक्सिजन 6 आहेत आणि हायड्रोजन 12 आहे. हे कसं माहिती झालं, तर हे या ॲनालिसिसमुळे माहिती झालं. म्हणजेच त्या एखाद्या मॅटरचं काय केलेलं आहे, सेपरेशन करून वेगळा ग्लुकोजच बाजूला काढला
शोधला ग्लुकोजच आहे असं सांगतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह म्हणजेच काय आहे, त्याचे गुणात्मक परीक्षण केलं. आणि क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक परीक्षण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह म्हणजे त्याच्यात कार्बन पण आहे, ऑक्सिजन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे हे सापडलं. आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे, कार्बनची क्वांटिटी 6 आहे, ऑक्सिजनची क्वांटिटी 6 आहे, हायड्रोजनची जी क्वांटिटी किती आहे 12 आहे. हे जे ज्यावेळेस माहिती झालं त्याला म्हणायचं आहे मग क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. बरोबर आहे. म्हणजे एखादा मॅटर घ्यायचा आहे, त्या मॅटरचं विलगीकरण करायचं आहे, शोधायचं आहे आणि संख्यात्मक आणि गुणात्मक परीक्षण करणे म्हणजेच अनालिटिकल केमिस्ट्री. बरोबर आहे. येतं लक्षामध्ये. अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये हे याची त्याची डेफिनेशन आहे. तुम्ही ही नंतर लिहून काढा डेफिनेशन. आता पुढे आता या अनालिटिकल केमिस्ट्रीचा इम्पॉर्टन्स काय आहे, महत्व काय आहे. आणि महत्व म्हणजेच काय, अनालिटिकल केमिस्ट्री आपल्याला कशा कशामध्ये वापरता येते. अतिशय मोठी ब्रँच आहे असं ज्यावेळेस मी म्हणतोय त्यावेळेस त्याच्यामुळे कशामुळे येतं, त्याचं इम्पॉर्टन्समुळे त्याला आपण अतिशय मोठी ब्रँच असं म्हणू. काय कशामुळे, तर ह्याच्यामुळे काय करता येतं, तर आपल्याला मॉनिटरिंग करता येतं. मॉनिटरिंग करता येतं म्हणजेच काय करता येतं, एखाद्या कुठल्याही गोष्टीवरती अनालिसिस केल्यानंतर लक्ष ठेवता येतं, मॉनिटरिंग करता येतं. बरोबर आहे. मेडिसिनमध्ये सुद्धा याचा फार मोठा उपयोग होतो. कसा होतो मेडिसिनमध्ये, तर एखाद्या रोगावरती आपल्याला किती प्रमाणामध्ये त्याचा एखाद्या औषध दिलं पाहिजे त्याचं आपल्याला काय करता येतं, या अनालिटिकल केमिस्ट्रीमुळे काय करता येतं तर शोध येतो. आता ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा तिसरा पॉईंट होता आपला ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी. तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. आता या कृषीमध्ये म्हणजेच ॲग्रिकल्चरमध्ये कुठलं खत किती द्यायचं पिकांना, त्याचबरोबर मातीमध्ये मातीची ॲसिडिटी काय आहे किंवा मातीमध्ये कुठल्या प्रकारचे खत आहे किंवा कुठल्या प्रकारचे मिनरल्स आहे, त्याच्यामध्ये कुठल्याची डिफिशियन्सी आहे, कुठले द्यावे लागतील, हे सर्व काय करता येतं या अॅनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे माती परीक्षणातून आपल्याला माहिती होतं. बरोबर आहे. त्याचबरोबर अजून या अॅनालिटिकल केमिस्ट्रीचं महत्त्व आपल्याला असंही सांगता येतं की फॉरेन्सिक सायन्स बघा अतिशय मोठं फील्ड आहे फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच काय, गुन्हे विकलन शाखा, गुन्हे शोध शाखा असं म्हणता येईल आपल्याला फॉरेन्सिक सायन्सला. याच्यामध्ये काय होतात की गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुद्धा या अनालिसिसचा आपल्याला उपयोग होतो. समजा गुन्हेगाराचं एखादा रक्ताचं थेंब सापडला किंवा थुंकी सापडली किंवा ठसे सापडले किंवा घामाचा एखादा थेंब सापडला तर त्याच्यावरनं काय करता येतं आपल्याला, तर तो गुन्हेगार आपल्याला शोधता येतो. म्हणजेच ह्या अनालिसिस करून आपण काय करू शकतो, त्याचं गुन्ह्याचं म्हणजे सोडवू सुद्धा शकतो किंवा गुन्हेगाराला आपण पकडू शकतो. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये तर फार मोठा याचा उपयोग होतोय. कारण का अॅनालिटिकल केमिस्ट्री शिवाय तर आपण इंडस्ट्री चालवू शकत नाही. कुठलं सॅम्पल एखादा आणलेला आहे, आपण एखादा कारखाना टाकलेला आहे आणि तो कारखाना जर आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं संशोधन करायचं आहे किंवा कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये आपल्याला एखादा सॅम्पल तयार करायचं आहे, कुठल्या प्रकारचं रसायन तयार करायचं आहे, मग त्याचे प्रमाण किती लागतील, काय लागतील, हे सर्व काय करता येतं आपल्याला या अॅनालिटिकल केमिस्ट्रीद्वारेच शोधता येतं. हे आहे त्यांचं इम्पॉर्टन्स. बरोबर आहे. त्यानंतर आता अनालिसिस करूया आपण. म्हणजे अनालिसिस म्हणजे नेमकं काय, कसं करता येतं. आता अनालिसिस करत असताना ज्यावेळेस आपण अतिशय थोडा सॅम्पल वापरतो म्हणजे समजा आपल्याला खूप मोठा सॅम्पल आहे परंतु त्याच्यापासून आपल्याला त्याच्यातलं अतिशय थोडा म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत सेमी मायक्रो अनालिसिस. When sample is very small amount, that is called as semi micro analysis. आता ह्याच्यामध्ये अनालिसिस म्हणजे पृथक्करण माहित आहे, मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि सेमी म्हणजे त्याच्यातलाही सूक्ष्म. समजा जर तुम्ही एखादा पदार्थ शोधून काढलेला आहे, तो की शोधत असताना तुम्हाला त्याचं प्रमाण अतिशय कमी मिळालं, समजा त्याच्यामध्ये 1 मिलीग्रॅम एवढंच तुम्हाला तो कंपाऊंड सापडला. त्या मिलीग्रॅम पेक्षाही अतिशय छोट्याशा अंशामधून सुद्धा आपण त्याचं अनालिसिस करू शकतो. त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत, त्याला म्हणतो आपण सेमी मायक्रो अनालिसिस. बरोबर आहे. आता हे अनालिसिस
दोन प्रकारे आहे करता येतं आपल्याला. द अनालिसिस इज क्लासिफाईड इंटू टू मेन पार्ट्स. आता हे अनालिसिस हे पहिलं आहे काय त्याच्या म्हणता येते तर क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. QUALITATIVE आणि QUANTATIVE. क्वांटिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आता ह्याचाही सुद्धा आपल्याला अनालिसिस दोन प्रकारे स्पष्ट करता येतं. क्लासिकल अनालिसिस. क्लासिकल अनालिसिस म्हणजे थोडंसं जुनं पुराणं अनालिसिस पूर्वी कसं केलं जायचं त्याच्यामध्ये क्लासिकल अनालिसिस असं म्हणतात. त्या क्लासिकल अनालिसिस मध्ये काय येतं तर सेपरेशन ऑफ कंपोनंट्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं डिटर्मिनेशन करता येईल. त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला याच्यामध्ये येतं. आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे क्लासिकलमध्ये व्हॉल्युमेट्रिक किंवा त्याच्यामध्ये ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस असं पूर्वी केलं जायचं. व्हॉल्युमेट्रिक आणि आता ह्याच्यामध्ये पुढं येईलच आपल्याला हे डिटेलमध्ये सांगतो नंतर. आता पहिल्यांदा बघूया आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता याला मराठीमध्ये आपण गुणात्मक परीक्षण. गुणात्मक परीक्षण आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक परीक्षण असं म्हणतो आपण. गुणात्मक परीक्षण आणि संख्यात्मक परीक्षण. आता गुणात्मक परीक्षण पहिल्यांदा बघूया आपण. गुणात्मक परीक्षण म्हणजे काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहेत. आता त्याच्यामध्ये गुण म्हणजे नेमकं कसं आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये त्या एखाद्या याचा किती प्रमाणामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहेत. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये समजा एखादा कार्बनी संयुग आपल्याला सापडला तर त्यामध्ये कार्बन असतो. कार्बन आहे, हायड्रोजन आहेत, ऑक्सिजन आहेत, नायट्रोजन आहे, सल्फर आहे. अशा कुठल्या कुठल्या प्रकारचे काय आहे त्याच्यामध्ये केमिक मूलद्रव्य आहे यांचं परीक्षण म्हणजेच ह्याच्यामध्ये येतं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटी त्यांची क्वालिटी आपण बघतो म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहेत हे आपण. आता नवीन ह्याच्यामध्ये याचं परीक्षण आता हे सर्वच. आता ही जी अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा ते अनुभवणार आहात. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही ते करणार सुद्धा आहात. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल तिथं आपण अनालिसिस म्हणजे नेमकं काय करतो आहोत. बरोबर आहे. हा प्रॅक्टिकलचाच संदर्भात असणारा हा टॉपिक आहे. आता याच्यामध्ये कार्बन आपण आता क्लासिक आता नवीन मेथड जी आलेली आहे किंवा नवीन आपण जे केमिकल अनालिसिस कसं वापरतो तर दोन प्रकारे वापरतो आपण. त्याच्यामध्ये एक आहे ड्राय टेस्ट आणि दुसरी आहे वेट टेस्ट. आता ड्राय टेस्ट आणि वेट टेस्ट हे करून आपण काय करू शकतो त्यांचं तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस करू शकतो. क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता ड्राय टेस्टमध्ये काय असतात तर त्याच्यामध्ये ते परीक्षण करत असताना पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याचा कसल्याही प्रकारे त्याच्यामध्ये आपण म्हणजे पाण्याचा त्याच्याबरोबर अंश येऊ देत नाहीयेत. पूर्णपणे तो जो मॅटर आहे किंवा जो पदार्थ आहे आपण तो पूर्णपणे कोरड्या अवस्थेमध्ये त्याचं परीक्षण करणं त्याला म्हणायचं आहे ड्राय टेस्ट. आणि वेट टेस्ट म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आहोत तर त्याच्यामध्ये पाणी किंवा केमिकल्स सोल्युशन्स टाकून आपण त्याच्यामध्ये त्यांचं अनालिसिस करतो. हे आहे ते क्वालिटेटिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये काय करतो तर त्यांची संख्या शोधून काढतो. आपण संख्या त्याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे जसं मी मगा म्हटलं कार्बन 6, हायड्रोजन 6 हा जो अंक आलेला आहे तो कशाच्या परीक्षणात आलेला आहे तर हे क्वांटिटेटिव्ह परीक्षण. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मधनं ते क्वांटिटी म्हणजे त्याची संख्यात्मक परीक्षण
पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला त्याचं किती आहे ते पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला त्याच्यामध्ये काढता येतं. त्याचबरोबर आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच त्याचं आपण आता समजा कॉन्सन्ट्रेशन आपण कसं त्याचा संकल्प आपण कसा सांगू शकतो याच्यामध्ये बघा. 1 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम साखर, दुसऱ्या बीकरमध्ये 1 लिटरच पाणी घेतलेलं, असं 4-5 बीकर घेतलेले आहेत 1 लिटरचे. आणि त्याच्यामध्ये मी काय करतो, पहिल्या बीकरमध्ये 100 ग्रॅम टाकतो आहे, दुसऱ्या बीकरमध्ये 200 ग्रॅम टाकतो आहे साखर, तिसऱ्या बीकरमध्ये मी 500 ग्रॅम साखर टाकतो आहे, चौथ्या बीकरमध्ये मी जवळपास 700-800 ग्रॅम टाकतो आहे आणि 5व्या बीकरमध्ये समजा जर मी 1 किलो साखर टाकली तर यांच्या जर आपण जर गोडी बघितली तर आपल्याला निश्चितच ज्यांच्यामध्ये साखर जास्त आहे ते जास्ती गोड लागतात, त्याला आपण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये असणारं त्या पदार्थाचं प्रमाण याला आपण म्हणणार कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय लक्षात येतं, त्या द्रावणामध्ये असलेल्या द्राव्याचं जे प्रमाण आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनवरनं किंवा पर्सेंटेज कॉम्पोजिशन म्हणून आपण काय करतो असतो त्यांचं कशाचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असतो. हे आहे अनालिसिसच्या बाबतीमध्ये क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, संख्यात्मक परीक्षण आणि गुणात्मक परीक्षण. हे आपण अशा रीतीने करून आपण काय करू शकतो, एखाद्या मॅटरचं काय करता येतं आपल्याला अनालिसिस करता येतं, पृथक्करण करता येतं. आणि ते कशासाठी इम्पॉर्टन्स आहे ते सुद्धा आपण मी सांगितलं. ॲग्रिकल्चर मेडिसिनमध्ये त्याला आपल्याला उपयोगात आणता येतं. पुष्कळशा याच्यामध्ये आपल्याला ह्या अनालिटिकल केमिस्ट्री शिवाय कुठलंही अनालिसिस करू शकत नाही आहेत केमिकलचं. ओके, बाकीचं आपण